भावानं हे काय केलंय, म्हणजे मल्याळम सिनेमानं हे नेमकं असं काय केलंय? मल्याळम सिनेमा हा ओळखला जातोय ना, तो त्यांच्या कॉन्टेंटसाठी. तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं मल्याळम पिक्चर, दृश्यम 1, 2, जनगण मन, काठल, हे सगळे पिक्चर ना मल्याळम, त्यांच्या पिक्चरचा मेन म्हणजे जो फोकस असतोय ना, त्यांचा हिरो असतोय तो म्हणजे तिथला प्लॉट. कारण त्यांच्या पिक्चरचा हिरो असतो ते म्हणजे स्टोरी. पण ते सगळं त्यांनी मोडीत काढलं. त्यांची ती परंपराच त्यांनी मोडली आणि ते कुठल्या पिक्चरनं? ह्या पिक्चरनं मार्को. असं म्हणजे एवढी हाणामारी किंवा हे असलं त्यांच्या याच्या आधीच्या कुठल्याच पिक्चरमध्ये नव्हतं. पहिल्यांदा असं काहीतरी झालंय जे मल्याळम पिक्चरनं स्टोरीवरचं लक्ष काढून टाकलंय आणि ॲक्शनला आपला हिरो केलाय. कारण याच्या आधीचे सगळे पिक्चर त्यांचा हिरो असायचा ते म्हणजे स्टोरी. पण हा पिक्चर असा आहे याच्यामध्ये स्टोरीच काय नाहीये. स्टोरी एक सिंपल बदला घेतोय, म्हणजे हिरोला काहीतरी त्याच्या फॅमिलीला कोणतर मारतंय आणि तो जाऊन त्यांना मारतोय. फक्त ही हाणामारीच आहे, बदला. पण ते प्रेझेंट करायची जी पद्धत आहे की नाही ती हॅट्स ऑफ. ते म्हणजे खरोखर हॅट्स ऑफ. तुम्ही हे पिक्चर बघत असताना ना स्टोरीकडे म्हणजे तुमचं लक्षच जाणार नाही. इव्हन तुम्ही स्टोरीला कन्व्हिन्सच होणार नाही काय एवढं कसं मारा लागलाय. कारण त्यांनी स्टोरीवर फोकसच केलेला नाहीये. यातलं वाखाणण्याजोगं म्हणजे काय माहिती आहे काय? सिनेमॅटोग्राफी. आता मराठी डायरेक्टर्सनी हे पिक्चर जाऊन बघितलं पाहिजे सिनेमॅटोग्राफी म्हणजे नेमकी काय. कारण आता तुम्ही श्री गणेशा असू दे, श्री गणेशातले तर सगळे तुम्ही शॉट बघितला ना, वरनच नुसता कॅमेरा फेरा लागलाय. म्हणजे ड्रोनवालं. तो काय डायरेक्टर फॅसिनेटिंग झालाय ते काय माहीत नाही. आणि बाकी आपला तदैव लग्नम त्यातला जर बघितला तर तो स्टेडी कॅमेरा, वन टेक असा ठेवलाय कुठंतरी अँड शॉट. पण यातले तुम्ही जर कॅमेरा अँगल्स बघितले ना, काय म्हणजे फाईट. ती एक जंगलातली फाईट आहे, त्याच्यानंतर पायऱ्यांवरची एक फाईट आहे. ती पायऱ्यांवरची फाईट बघितल्यानंतर ना मला तो टोनीजाचा एंटर द न्यू ड्रॅगन का हाती मेरे साथी त्यातली पायऱ्यांवरची फाईट आठवली. क्लास म्हणजे एकापेक्षा एक क्लास. काय सिलेंडरनं बारक्या पोरग्याचं डोकं काय फाडा लागल्यात, प्रेग्नंट बाईला काय म्हणजे पोटाव बुक्क्या काय मारा लागल्यात, हे असं फाडून काय काढतायत, हात बीत तुटणं, कापाकापी ही तर सिंपल झाली. कुठल्या पद्धतीनं मारा लागले तेच. आणि जसा काय क्लायमॅक्स येतोय ना तसं तुम्ही काय बघायला एक्सायटेड असताय माहिती आहे काय? आता ह्यो हिरो, आता आपला ह्यो उन्नी मुकुंदन ह्यो विलनला कुठल्या पद्धतीनं मारणार आहे. म्हणजे एवढं ब्रुटल घेतले की नाही, म्हणजे काय ते कुंभीपाकम नरक सुकरम हे असलं ते सगळे ह्याच्यामध्ये दाखवलंय. बाकी ॲक्टिंगबद्दल बोलायचं झालं तर आता स्टोरीवर एवढा काय फोकस नाही, त्यामुळं ॲक्टिंगचा काही संबंधच नाही. पण जे काय ॲक्शन सिक्वेन्स घेतलेत ना ते एक नंबर. आणि महत्त्वाचं म्हणजे उन्नी मुकुंदम ह्यातला हा जो हिरो आहे ना, याचे बऱ्यापैकी पिक्चर आले होते. याचा आतापर्यंत हिट पिक्चर होता तो म्हणजे मल्लिकापुरम होता, ज्यानं 50 कोटी मिळवले होते, जो 3 कोटीत बनला होता आणि 50 कोटी मिळवले होते. म्हणजे चांगला तो हिट होता. पण या पिक्चरमध्ये पोटेन्शियल आहे की त्याचं त्या पिक्चरचा रेकॉर्ड मिळेल. कुठला ॲनिमल आणि कुठला किल यातली जर तुम्ही ॲक्शन सीन बघितले ना एक नंबर. पण तुम्ही स्टोरीची जास्त काय अपेक्षा ठेवू नका. एक म्हणजे व्हिज्युअल तुम्हाला जर असे कुठला तो आपला रॉंग टर्नचे फॅन असाल ना तुम्ही, तर हा पिक्चर नक्कीच बघा तुम्ही.